श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवनाथ कथासार अध्याय 34. रेवणनाथाचा जन्म. वीरभद्रास संजीव केले. मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाचा देह सोडला. अडभंग कथा. रेवनाथ जन्मकथा. युद्धामध्ये वीरभद्र जळाल्यानंतर शंकर शोक करत बसले. ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्यांचे अंतःकरण द्रवून गेले. त्यांनी विचार केला की ज्यावेळेस गुरुने मला बदिका आश्रमास तपश्चर्येस बसवले त्यावेळी शंकराने मजविषयी विशेष काळजी बाळगली होती, पण पुष्कळ श्रम घेतले होते. माते समान त्यांनी माझा प्रतिपाळ केला. असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करत पाहिलेला मी पाहावा हे मला शोभत नाही, आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला, वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्यांच्या अस्थी आणून द्याल तर मी वीरभद्रास उठवीन. संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यांस तिथेच उठवले असते, पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळाला, त्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उडतील. वीरभद्रसेनाची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर समरभूमीवर गेला. जी हाडे शिवनामस्मरण करत ती वीरभद्राची हाडे आहेत असे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली. मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाने चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनासह यमपुरीस पाठवून देतो. तेव्हा शंकराने त्यास म्हटले, आता व्यर्थ बोलू नका. नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्यांनी व गोरक्षनाथांची मैत्री करून दिली. इतक्यात बायचुकी ब्रह्मात असलेले 72,84,00,000 शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासात गेले. मग गोरक्षनाथासहित मच्छिंद्राचे शरीर घेऊन शिवालयात आला. इकडे त्रिविक्रम राजा मच्छिंद्रनाथ राजविलासात निमग्न झाला होता. एके दिवशी तो नित्याप्रमाणे दर्शनाकरता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेले दिसला. तेव्हा त्यास राजा प्रीतीने उठला. मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावर गोरक्षनाथाने त्यास आलेला वृत्तांत निवेदन केला. ते ऐकून त्यास तळमळ लागली. त्याने गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा. धर्मनाथास राज्यावर बसवून मग मी येतो असे सांगून तो राजवाड्यात गेला. त्याने लगेचच या गोष्टीविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला. त्या उत्सवासमयी याचकास विपुल धन देऊन संतुष्ट केले. पुढे 1 महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघणारा मच्छिंद्रनाथाचं शरीर शिवालयात ठेवण्यात आलेल्या देहात गेले. इकडे राजवाड्यात राजास उठण्यास वेळ लागल्याने राणी महालात गेली व हलवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतावस्थेत पडलेले. मग तिने मोठा अखांत मांडला. इतक्यात धर्मनाथ धावून गेला व प्रधान आदी करून मंडळी जमली. या बातमीने नगरात एकच हंकार उठला. त्रिविक्रम राजा मरण पावला. हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता त्यास लोकांकडून समजला व तो ऐकून संजीवनी प्रयोग भस्म मंत्रातून अस्थि मांस वगैरे जमवाजमव केली. तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला. इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघरी गेले. रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथाचा देवालयातून शोध आणवला होता. तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले. त्याचं अन्न उदक गोड लागेना. त्यास आपला प्राणही नकोसा झाला. ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करतोयस? बाळा, तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय. तो चिरंजीव आहे. तू
आत्ता शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्याने पाहून ये. मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या पराक्रमाविषयी प्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली. ती ऐकून धर्मनाथ लाजावयाशिवाय शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथाच्या पाया पडून त्यास पालखीत बसवून राजवाड्यात घेऊन आला. तो 1 वर्षभर तिथे होता. नंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेत जावयास निघाले. त्या समयी धर्मनाथास परम दुःख झाले. तोही त्यांच्या समवेत तीर्थयात्रेत जावयास सिद्ध झाला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्यांची समजूत केली. मी 12 वर्षांनी परत येईन. त्यावेळी गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देईन व माझं संगे घेऊन जाईन. आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राजवैभवाचा उपभोग घे. अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्यांची समजूत केल्याने ते तिघे निघून गेले. ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करत करत गोदाटोका धामानगरात येऊन पोचले. त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले. त्यांनी त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळवला. मग शेतीची जागा लक्षात आणून तिघेजण माणिकाजवळ गेले. तिथे तो कष्टासमान उभा असलेला त्यांनी पाहिला. त्यांच्या अंगावर तिळभरसुद्धा मांस नसून हाडाचा सापळा मात्र उरला होता व तोंडातून सारखा राममंत्राचा जप चाललेला होता. त्याचे ते कडक तप पाहून गोरक्षनाथाच्या तोंडात बोटे घातली व मी म्हणतो तोच हा माणिक असे त्यांनी मच्छिंद्रनाथास सांगितले. मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्याचे तप पूर्ण करण्यास सांगितले. तेव्हा त्यास उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे. तुम्ही आपले इथून चालू लागा. विनाकारण का खोटे करता. त्यांनी तसा जे जे विचारावे त्या प्रत्यक्ष प्रश्नास माणिक उलट जबाब देई. तो पाहून मी आता ह्यास युक्तीने तयातवर आणतो असे गोरक्षनाथ म्हटले. मग गोरक्षनाथ 1 तास तिथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करतो ते पाहू लागले. गोरक्षनाथाने माणिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की हा तपस्वी मी अजून पाहिला नव्हता. अशा उद्देश घेऊन ह्यास गुरु करावा हेच चांगले. माझा देव उदयास आले म्हणून समजावे. नंतर गोरक्ष त्यास बोलला, स्वामी मी आपणास गुरु करीत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्या. हे ऐकून माणिक त्यास म्हणाला, बेट्या एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाही. तू मला गुरु करू पाहतोस. तुझ्यापेक्षा तूच का माझा गुरु होईनास. याचा उलट जबाब घेणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता. त्याचप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथ त्यास मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो त्रिकाळ ज्ञानी सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला. तेव्हा गोरक्षनाथाने शक्तिप्रयोग मंत्रोप गोरक्षाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथाकडे नेले. त्यांनी त्या विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्यास नाथदीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले. वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यावत निपुण केले. नंतर तीर्थयात्रा करत 12 वर्षांनी प्रयागास आले. त्यावेळी धर्मनाथास राजाचा पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते. ते चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथास समजताच ते त्याच्या समोर आला. राजवाड्यात घेऊन गेला. धर्मनाथाने आपल्या मुलास राजावर बसवून आपली योग्य दीक्षा घेण्याचा निश्चय केला. माघ महिन्यातील पुण्यतिथीला द्वितीयेला जिला धर्मराज बीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्यावेळी सर्व देव बोलवले होते. नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले. दसऱ्याला याचा उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवगणांना सुद्धा सर्वांना आपली इच्छा दर्शवली. मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षनाथाने त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांना आनंद झाला व दसऱ्याला या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथाने आपल्या
किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्याला शक्तीनुसार जो कोणी हे बीज व्रत करतो त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील या वयाची नाहीत. त्या पुरुषाचा संसार सुयंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल. याचप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय. धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बद्रिका आश्रमात जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायावर घातले व त्यास त्यांनी स्वाधीने करून तपश्चर्यात बसवले. नंतर 12 वर्षांनी परत येऊन असे सांगून ते तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरताच ते पुन्हा बद्रिका आश्रमात गेले. मग तिथे मोठ्या थाटाने मांडवे केले. मांडव्याकरता सर्व देवांना बोलवून आणले होते. माउंदे झाल्यावर सर्व देव वर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरग्रीनाथ, अडर्भगनाथ व धर्मनाथ असे 5 जण तीर्थयात्रेस गेले. ब्रह्मदेवाच्या वार्यापासून पूर्वी 88 सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले. त्याचवेळी जे थोडे पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले, ज्यात चमस नारायणाने संचार केला, तेव्हा पुतळा निर्माण झाला. हे मूल सूर्यासारखे दिव्य सोमान दिसू लागले. जन्म होताच त्याने एकसारख्या रडण्याचा सपाटा चालवला. त्या संधी सहज सुखावा या नावाच्या एका कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्याने ते मूल रेवती रडत पडलेले पाहिले, तेव्हा त्याचे हृदय कळवळले. त्याने त्या मुलास उचलून घेतले व घरी नेले आणि रेवती तीरावर वाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान स्त्रीस सांगितले व त्याची तिच्या हवेली केले. तिने आनंदाने त्या स्नान घालून पाण्यात आपल्या पोटाच्या मुलास शेजारी झिजवले. तेव्हा तीरी रेवतीस सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेवले. त्यास थोडे थोडे समजू लागताच तो काम करावयास बापाबरोबर शेतात जाऊ लागला. तो 12 वर्षाच्या वयात शेतकीची कामे चांगला हुशार झाला. एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल रानात चरावयास नेत होता. त्या समयी लखलखीत चांदणे पडले होते. यामुळे रस्ता साफ दिसत होता. इतक्यात दत्तात्रयांची स्वारे पुढे येऊन धडकली. दत्तात्रयास गिरनार पर्वत पाहावयास होता. त्यांच्या पायात खडा असून त्यांनी कैप्यन परिधान केले होते. जटा वाढलेल्या असून दाढी मिशा पिंगट वर्णाच्या होते. असा तो देवांचा अवतार जो दत्तात्रय ते जात असताना त्यांनी त्या रेवणनाथाची भेट घेतली. त्यास पाहता रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पुनर्जन्माचे स्मरण झाले. मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण असे कसे वागत आहोत याची त्यास सुखरूप लागली. तसे मला आता कोणी ओळखत नाही. मी अज्ञानात पडलो असे त्यास ज्ञान देऊन तो स्तब्ध राहिला. तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले, तुमच्या देहात तिन्ही देवांचा अंश आहे. त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला इथे फार कष्ट भोगावे लागत आहेत. तर आता कृपा करून या देहास सनात करावे. इतके बोलून त्याने दत्तात्रयांच्या पायावर मस्तक ठेवले. त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. 9 नारायणाच्या अवतारापैकी हा चमस नारायणाचा अवतार होय, हे दत्तात्रयास ठाऊक होते. त्यास दत्तात्रयाने त्याच वेळी अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल. पण त्याचे कारण असे होते की भक्तिमार्गाकडे प्रवृत्त झाल्या वाचून अनुग्रह देणे उपयोग नाही. या वास्तव भक्तीकडे मग लागले म्हणजे ज्ञान वैराग्य सहज साध्य होते. असा मनात विचार आणून दत्तात्रयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हा रेवणनाथाने परमानंद झाला. तो त्याच्या पाया पडून आनंदी पावल्यानंतर दत्तात्रय निघून गेले. एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने समाधान मानले. तो पूर्ण मुक्त झाला नाही.